हॅलो एव्हरीवन. मी डॉक्टर शर्मिला इनामके स्वागत करते तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. कधी विचार केला आहे की आपण जेव्हा आपल्या आवडीची गाणी ऐकत असतो त्यावेळी गाण्याचा आवाज आपल्याला कसा ऐकू येतो? किंवा दिवसभर आपण जेव्हा एकमेकांबरोबर बोलत असतो त्यावेळी समोरच्या व्यक्तीचा आवाज आपल्याला कसा ऐकू येतो? निसर्गाने एक अतिशय इफेक्टिव्ह असं मशीन आपल्या शरीरामध्ये बसवलेलं आहे, ज्याला आपण कान या नावाने ओळखतो. तर जाणून घेऊयात या कानाची रचना आणि त्याचे फंक्शन्स. म्हणजे आपल्याला जनरली माहिती असतं कानाचं मेन फंक्शन काय, तर ऐकू येणं. पण तसं नाही आहे. अजूनही इतरही काही महत्त्वाची फंक्शन्स आहेत जी कानामध्ये पार पाडली जातात. तर बघूयात की अशी कुठली-कुठली फंक्शन्स आहेत जी कानाद्वारे पूर्ण केली जातात आणि कानाची रचना ही पण आपण थोडक्यात समजून घेऊयात. सर्वप्रथम आपल्या कानाचे 3 भाग पडतात. आउटर इयर, मिडल इयर आणि इनर इयर. एक्स्टर्नल इयर म्हणजेच बाह्य कर्ण, मिडल इयर मध्य कर्ण आणि इंटर्नल इयर म्हणजे अंतर्कर्ण. तर सर्वप्रथम समजून घेऊयात बाह्य कर्ण अर्थात एक्स्टर्नल इयर. एक्स्टर्नल इयर हा जो आपल्याला कानाचा भाग दिसतो म्हणजे इट इज द ओनली विजिबल पार्ट ऑफ द इयर. तर जो आपल्याला कानाचा हा भाग दिसतो तर याला पिना असं सुद्धा म्हणलं जातं. शिवाय हा पूर्णपणे बोनी पार्ट नसतो, तर कार्टिलेजिनस असा हा पार्ट असतो. आउटर इयरचा किंवा बाह्य कर्णाचा अजून एक भाग म्हणजे ऑडिटरी कॅनाल. तर ऑडिटरी कॅनाल ही एक लॉंग ट्यूब असते. ट्यूबसारखं स्ट्रक्चर असतं ज्याला आपण नलिका असंही म्हणू शकतो. ऑडिटरी कॅनाल हे टिम्पॅनिक मेम्ब्रेनपर्यंत असतात. तर कानाच्या पडद्याच्या बाहेरचा भाग म्हणजे जो काही एक्स्टर्नल इयर आपण बघितला म्हणजे ज्याला आपण पिना असंही म्हणतोय, तर पिनापासून आतमध्ये गेलं कानाच्या तर कानाच्या पडद्यापर्यंत हा जो पोर्शन आहे ह्याला एक्स्टर्नल इयर असं म्हणलं जातं किंवा बाह्य कर्ण असं म्हणलं जातं. आता कानाचा पडदा ज्याला टिम्पॅनिक मेम्ब्रेन असं सुद्धा म्हणलं जातं, तर या टिम्पॅनिक मेम्ब्रेनपासून मिडल इयर सुरू होतो आणि नंतर त्याच्या आतमध्ये इनर इयर असतो. मिडल इयरला टिम्पॅनिक कॅव्हिटी असं सुद्धा म्हणलं जातं. टिम्पॅनिक मेम्ब्रेन अर्थात कानाचा पडदा जो असतो त्याला इयर ड्रम असे सुद्धा आपण म्हणू शकतो. तर हा इयर ड्रम अर्थात कानाचा पडदा म्हणजे अतिशय थिन अशी मेम्ब्रेन किंवा अतिशय पातळ आणि अतिशय सेन्सिटिव्ह असा हा पडदा असतो. आता याच्या मागे असतात आपल्या शरीरातले सगळ्यात छोटे 3 बोन्स, ज्याला ऑसिकल्स असं सुद्धा म्हणलं जातं, ज्यांची नावं आहेत मॅलियस, इंकस आणि स्टेपिस. शिवाय मिडल इयरमध्ये खालच्या साईडला युस्टॅचियन ट्यूब असते जी नेझोफॅरिंग्समध्ये खाली आपल्या घशामध्ये ओपन होते. आता बघूयात इंटर्नल इयर. इंटर्नल इयरमध्ये पहिल्यांदा आहेत सेमी सर्क्युलर कॅनाल्स जे 3 असतात. 3 सेमी सर्क्युलर कॅनाल्स हे आपल्या कानामध्ये असतात आणि ते फ्लुइड फिल्ड असतात. त्यानंतर नेक्स्ट आहे वेस्टिब्यूल. वेस्टिब्यूल हा सेंट्रल पोर्शन आहे आणि पुढचा आहे कॉक्लिया, जो कॉइल्ड पोर्शन आहे. तर या इनर इयरमध्ये सेन्सरी रिसेप्टर्स असतात आणि जे खूप महत्त्वाचे भूमिका बजावतात आपल्याला ऐकू येण्यासाठी. आता बघूयात की ऐकू येण्याची प्रोसेस ही नेमकी घडते कशी. जेव्हा कुठलाही आवाज आपल्या कानावर पडतो, आपल्या मोबाईलमध्ये एखादं गाणं आपण चालू केलं, तर स्पीकरमधून जो काही आवाज बाहेर येतोय त्याच्यामुळे स्पीकरच्या जवळचे मॉलिक्युल्स जे काही एअर मॉलिक्युल्स आहेत ते व्हायब्रेट व्हायला लागतात आणि मग ते नेक्स्ट त्यांच्या जवळच्या पुढच्या मॉलिक्युलला व्हायब्रेट करायला लागतात. असं करून ही एक प्रॉपर कॉलम तयार होतो व्हायब्रेटिंग मॉलिक्युल्सचा, ज्याला आपण साऊंड वेव्ज असं म्हणतो. आता या साऊंड वेव्ज आपल्या कानापर्यंत पोचल्या जातात आणि आपल्या कानाचा बाह्य कानाचा जो आकार आहे हा कंप्लीट पसरट आहे. तर हा आकार असा असण्याचं कारणच हे आहे की जास्तीत जास्त साऊंड वेव्ज या इथे कॅच केल्या जातात. त्यानंतर त्या ऑडिटरी कॅनलमधून आतमध्ये पाठवल्या जातात. मग या ज्या साऊंड वेव्ज आपल्या कानात जातात याच्यामुळे हा कानाचा जो पडदा असतो याच्यामध्ये व्हायब्रेशन्स निर्माण होतात, कंपनं निर्माण होतात. टिम्पॅनिक मेम्ब्रेनच्या पाठीमागे आपल्या शरीरातली जी 3 छोटी बोन्स असतात, तर ही सुद्धा व्हायब्रेट व्हायला लागतात. जेव्हा इयर ड्रम व्हायब्रेट व्हायला लागतो साऊंड वेव्जमुळे, त्यावेळी ते व्हायब्रेशन्स पुढे या ऑसिकल्सकडे म्हणजे ही जी 3 छोटी बोन्स आहेत मिडल इयरमध्ये याच्यामध्ये हे व्हायब्रेशन्स पास ऑन होतात आणि जी काही व्हायब्रेशन्स या ऑसिकल्समध्ये येतात इथे ती थोडीशी ॲम्प्लिफाय केली जातात आणि मग पुढे ती इंटर्नल इयरमध्ये पास ऑन केली जातात. इंटर्नल इयरमध्ये आपल्याला माहिती आहे सेन्सरी रिसेप्टर्स असतात. अतिशय मायक्रोस्कोपिक असे हेअर लाईक स्ट्रक्चर्स किंवा सिलिया लाईक स्ट्रक्चर्स असतात आणि जेव्हा साऊंड वेव्स आपल्या कानावर पडतात त्यावेळी हे छोटे जे स्ट्रक्चर्स आहेत सिलिया किंवा हेअर लाईक स्ट्रक्चर्स आहे, तर हे बेंड होतात आणि मग इथून काही सिग्नल्स आपल्या ब्रेनपर्यंत पाठवले जातात क्रेनियल नर्व्हमधून, जी आहे वेस्टिब्युलो कॉक्लिअर नर्व्ह. तर यामधून ब्रेनला काही सिग्नल्स पाठवले जातात आणि तिथे मग त्या आवाजाचं ॲनालिसिस होतं आणि तो आवाज ओळखला जातो आणि मग आपल्याला कळतं की हा आवाज म्हणजे
कुठलं गाणं चालू आहे किंवा हा कशाचा आवाज आहे. तर मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे जे 3 सेमी सर्क्युलर कॅनल्स असतात, तर हे फ्लुइड फील्ड असतात आणि याचा आपल्या ऐकण्याशी काही संबंध नसतो. पण हे दुसरं अतिशय महत्त्वाचं काम बजावतात ते म्हणजे आपल्या शरीराचा तोल सांभाळण्याचं काम हे इथून पार पाडलं जातं. जेव्हा आपण डान्स करत असतो किंवा चालत असतो, उडी मारत असतो, म्हणजे जेव्हा केव्हा आपल्या शरीराच्या पोझिशनमध्ये बदलाव होतो, त्यावेळी आपला बॅलन्स राखण्याचं काम हे सेमी सर्क्युलर कॅनल्सकडून केलं जातं. तर अशा प्रकारे ऐकू येण्याची प्रक्रिया ही अतिशय कॉम्प्लेक्स प्रक्रिया आहे. आपल्या कानाची ऐकू येण्याची क्षमता ही डेसिबल्समध्ये मोजली जाते. वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्या कानावरती मोठे मोठे आवाज हे पडत असतात. फॉर एक्झाम्पल एरोप्लेनचा आवाज असू देत किंवा कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी असू देत किंवा डीजेचा आवाज असू देत, मोठ्या आवाजात लावलेलं म्युझिक असू देत, या सगळ्यामुळे जो काही मोठा आवाज आपल्या कानावर पडतो, यामुळे आपल्या इनर इयरमधले जे हेअर सेल्स असतात याला डॅमेज होतो. इनिशियल स्टेजेसमध्ये हा डॅमेज रिव्हर्सिबल असतो. म्हणजे बरेचदा आपल्या लक्षात येतं की अगदी खूप आवाजाच्या ठिकाणी आपण जर गेलो तर आपल्याला कान सुन्न झाल्यासारखे वाटतात आणि हा सुन्नपणा मे बी काही तासांसाठी राहू शकतो किंवा काही दिवसांसाठी सुद्धा राहू शकतो. पण अशा वेळी आपण जर कानाला विश्रांती दिली, म्हणजे पुन्हा असं मोठ्या आवाजाचं एक्सपोजर टाळलं, तर मग पुन्हा ही आपली ऐकण्याची क्षमता ही पुन्हा रिगेन होते. पण सतत जर आपल्या कानावरती मोठे आवाज पडत राहिले, तर मात्र हे इंटर्नल इयरमध्ये जे काही आपले हेअर सेल्स असतात, सेन्सरी रिसेप्टर्स असतात, याला इजा पोचते आणि मग टेम्पररी किंवा काही केसमध्ये परमनंट हिअरिंग लॉस हा आपल्याला बघायला मिळतो. तर या मोठ्या आवाजामुळे इतरही काही असे इफेक्ट्स आहेत जे आपल्या शरीरावर होत असतात. सतत जर मोठा आवाज आपल्या कानावर पडला, म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणी व्यक्ती इंडस्ट्रीमध्ये अशा ठिकाणी काम करते की जिथे खूप मोठे मोठे आवाज निर्माण होत आहेत आणि जर आपण इयर प्लग्स यूज करत नसू, तर मात्र मग या आवाजामुळे इतरही काही जे परिणाम आपल्या शरीरावर होतात, त्यामध्ये मेनली दिसून येतो ते म्हणजे वाढणारं ब्लड प्रेशर किंवा वाढणारा पल्स रेट, पाल्पिटेशन्स, त्याच्यानंतर इरिटॅबिलिटी, एन्झायटी, कॉन्सन्ट्रेट करायला कुठल्याही कामावरती डिफिकल्ट जाऊ शकतं आणि अशा मोठ्या आवाजाच्या एरियामध्ये जर लहान मुलं राहत असतील, तर मग त्यांच्या लर्निंग ॲबिलिटीवरती प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याचप्रमाणे रिसेंटली जो काही आपला इयरफोन वापरण्याकडे कल वाढलेला आहे, एस्पेशली यंग जनरेशन, तर सतत म्हणजे लिटरली दिवसभर कानामध्ये इयरफोन घालून जर तुम्ही फोन यूज करत असाल, तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या इयर ड्रमवरती खूप वाईट परिणाम होतात. जर सतत कानामध्ये इयरफोन असेल, तर जो काही नॉर्मली वॅक्स तयार होतोय, तर तो सुद्धा आतमध्ये पुश होतो आणि जर तुम्ही इयरफोन घालून खूप मोठ्या आवाजात जर तुम्ही गाणी वगैरे ऐकत असाल किंवा तर या साऊंड वेव्हजमुळे टिम्पॅनिक मेम्ब्रेन अर्थात कानाच्या पडद्याला इजा होऊ शकते. आणि म्हणूनच जरी तुम्ही इयरफोनचा वापर करत असाल किंवा करावा लागत असेल, तर एक अर्ध्या-अर्ध्या तासाने एक 5-5 मिनिटाचा ब्रेक घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. जर कंटिन्युअस तुम्ही 1 तास इयरफोन वापरला, तर मग तुम्ही एक 10 ते 15 मिनिट इयरफोन हा काढूनच ठेवला पाहिजे. जेणेकरून कानाला रिकव्हरी करण्यासाठी वेळ मिळू शकेल. तो आपण थोडक्यात बघितलेला आहे, की कानाची रचना कशी असते आणि कानाचं महत्त्वाचं कार्य काय आहे. जेणेकरून तुम्हाला कानाचे जे काही वेगवेगळे आजार आहेत, त्यामध्ये आपण कानाची काळजी कशी घेऊ शकतो, हे सुद्धा समजायला निश्चितच मदत होऊ शकेल. तर होपफुली तुम्हाला ही माहिती आवडली असेल, उपयोगी वाटली असेल, तर नक्कीच आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा. भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी. थँक यू.